त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण इथे तपोवनात येऊन पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा केली. तपोवनात त्या वृक्षांची पाहणी करतायत, काय सांगाल? याच्यामध्ये असं सांगायचं आहे की जो अंतरिम आदेश झालेला आहे हा काही अंतिम आदेश नाही आहे. ही एक लढाईची सुरुवात आहे आणि ही लढाई तुम्हालाही दिसतं आहे की डेव्हिड वर्सेस गोलियत आहे. एकीकडे प्रचंड ताकदवर असं सरकार आणि अतिशय लबाडीनं आपला निर्णय रेटू पाहणारं प्रशासन आहे. आणि आम्हाला इथं पर्यावरणप्रेमी आज प्रत्येक नाशिककराच्या मनामध्ये आहे की इथलं एकही झाड तुटू नये. आज साधू संत म्हणतात की आम्ही रावट्यांमध्ये राहायला तयार आहोत, आम्हाला काही परमनंट स्ट्रक्चर नको. मग अशा परिस्थितीमध्ये ही झाडं तोडून इथं कशा प्रकारचे हे जर्मन टेंट्स उभे केले जाणार आहेत किंवा हँगर्स टाकले जाणार आहेत आणि त्याची आवश्यकता काय आहे, अशा अनेक बाबी आज हे पर्यावरणप्रेमी माझ्यासमोर मांडत आहेत. त्याच्या संबंधित काही दाखले देत आहेत. त्यांनी केलेले आतापर्यंतचे अर्ज, विरोध, ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया आम्ही समजून घेत आहोत आणि त्याचं संकलन करत आहोत. आणि एक 4-8 दिवसामध्ये आम्ही याच्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन देखील प्रसिद्ध करू आणि पुढची जी काही कारवाई असेल ही माहितीच्या आधारे, या डेटाच्या आधारे आम्ही निश्चित करू. परंतु जे काही कुंभमेळा साधुग्राम असेल किंवा विविध कामं असतील, यासाठी जे काही वृक्ष तोडले जाणार आहेत त्याच्या बदल्यात 15,000 वृक्ष लावले जाणार आहेत आणि उद्या पहिल्या टप्प्यामध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात होते. साधू महंत त्यासाठी असणार आहेत. हे म्हणजे बैलमेला आणि झोपा केला. आता यांना स्टे मिळाल्यानंतर ही जाग आलेली दिसते की आता आपण झाडं लावली पाहिजेत. तुम्ही जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान जी 1270 झाडं तोडली आहेत, 1270 झाडाच्या नावाखाली खूप जास्त झाडांची कत्तल झाली आहे, तो भाग अलहिदा. पण जी 1270 झाडं ऑन रेकॉर्ड तोडलेली आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 17,668 झाडांचं जे कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन करणार होते त्याच्याबाबत तुम्ही काय केलेलं आहे आणि अगोदर तुम्ही झाडं लावण्याच्या अगोदर त्याच्याबद्दलचं एक निवेदन तुम्ही प्रसिद्ध करा की फाशीच्या डोंगरावर लावलेली मृत झाडं ही मृत का लावण्यात आली, तिथं तुम्ही ही काळजी का घेतली नाही आणि ते 17,000 झाडांचं सेन्सस तुम्ही जिओ टॅगिंगसहित सगळ्या जनतेसमोर मांडा आणि आपल्या वेबसाईटवर पब्लिश करा. म्हणजे मग तुमची अंडी पिल्ली बाहेर येतील. हे असं अशा पद्धतीनं काहीतरी खोटं नाटक करून आणि तुम्ही एक दिवशी अचानक पैशाच्या जोरावरती गाड्या भरून आणणार झाडांच्या, ती झाडं इथं टिकतील की नाही माहीत नाही. डिसेंबरमध्ये झाडं लावण्याचा कुठलाही योग आहे हेही माहीत नाही. मला जे माहीत आहे, मी आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये जे ट्री प्लांटेशन करत आलो आहे, ILS हिलवरती असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये असेल, अगदी आरवली हिल्समध्ये असेल, तर आम्ही साधारण जुलै ते सप्टेंबरच्यामध्ये जे प्लांटेशन करतो ती झाडं लागतात, ती झाडं टिकतात. डिसेंबरमध्ये एवढ्या घाईनं इतकी झाडं मागवण्याचं जो काही उद्देश असेल, आम्ही हे झाडं लावणाऱ्याला आम्ही वाईट म्हणूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या ह्या निर्णयाचं स्वागत आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्या झाडं लावण्याच्या आड तुम्ही परत जास्तीचे झाडं तोडण्याचा जर का घाट घालणार असाल तर गाठ सर्व पर्यावरण प्रेमींशी आहे. एवढंच मी सगळ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.